माझे नाव आरती आहे. माझे लग्न होऊन 4 वर्षे झाली, पण माझ्या नवऱ्याच्या व्यसनामुळे मला घटस्फोट द्यावा लागला. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एकदम छान परराज्यातील स्थळ शोधले होते. माझ्या नवऱ्याचे शिक्षण BCom झाले होते, पण माझा नवरा नोकरीपेक्षा शेतीला जास्त वाव देत होता. कारण नोकरीपेक्षा शेतीतून जास्त पैसा येऊ लागला होता. आमच्या सासरी फक्त 15 एकर जमीन होती. 15 एकरी माझा नवरा केळीची शेती करायचा. केळीच्या वर्षातून 2 बागा कटिंग करून आम्हाला जर भाव चांगला मिळाला तर 15-16 लाखाचे उत्पन्न वर्षाला यायचं. त्यामुळे आमच्या सासरच्या कुटुंबात अगदी आनंदाचे वातावरण राहायचं. पण असं म्हणतात ना, जास्त लोभ हा धोकादायक असतो. तसंच माझ्या नवऱ्यासोबत झालं. माझा नवरा हा स्वभावाने अगदी प्रेमळ आणि निर्मळ होता. माझं अरेंज मॅरेज झालं होतं. पहिल्यांदा जेव्हा ते मला पाहण्यासाठी आमच्या घरी आले होते तेव्हा अगदी सडपातळ व बारीक होते. आमच्या गल्लीतल्या मुलीसुद्धा मला चिडवायच्या, काय उडदाच्या पापडासारखा नवरा मिळाला आहे तुला. त्यांच्या मस्करीत मीही त्यांच्याकडे पाहून हसू लागली होती. पण माणसाची पारख नेहमी माणसामधून राहूनच काढावी लागते. जर ते सडपातळ होते तरी खूप प्रेम ते माझ्यावर करायचे. माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी सासरी गेले तेव्हा पहिल्याच रात्री माझ्या नवऱ्याने मला 1 तोळ्याचा सोन्याचा हार गिफ्ट केला होता. त्यामुळे मीही त्यांच्यावर खूप प्रेम करू लागले होते. बायकांना माणसासोबत जी सोन्याची आपुलकी परिधानाची असते ती जर तिला वेळेवर मिळाली तर ती नवऱ्यासाठी काहीही करू शकते. तसेच मी सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी काहीही करत होते. माझा नवरा जेव्हा शेतातून घरी यायचा तेव्हा वेळेवर चहा पाणी मी त्याच्यासाठी तयार ठेवायचे. त्याच्यातून आवडीनुसार मी जेवण बनवायचे. मग रात्रीच्या वेळी ज्या गोष्टी अगोदर पुरुष करतात, पण माझ्या नवऱ्यासोबत अगोदर मी भरपूर प्रेम करायचे. दिवसाचा पूर्ण थकवा माझ्या प्रेमामुळे त्यांचा कमी व्हायचा. ते जेव्हा जेव्हा शेतातून दमून आल्यावर त्यांचे पूर्ण शरीर गरम पाण्याने आंघोळ करून मी शेकायची आणि त्यांचे पाय दाबायची. त्यानंतर त्यांच्या अंगाशी खेळून त्यांच्या पूर्ण शरीराला गुदगुल्या करून मी मजा घ्यायची. यामुळे माझं नवरा माझ्याशी विषयी अगदी आनंदात माझ्याशी वागायचा आणि बोलायचा. आपण एका वर्षाने माझ्या नवऱ्याने दुसऱ्याची शेती करण्याचा विचार केला. त्यांनी एका माणसाकडून 15 एकर शेती भाड्याने घेतली आणि आमची 10 एकर शेती एकूण 25 एकर शेती ते करणार होते. त्यांनी पैसाही भरपूर लावला होता. त्यांना विश्वास होता की दरवर्षी ज्याप्रमाणे आपण उत्पन्न घ्यायचो याही वर्षी त्यात तिप्पट उत्पन्न आपल्या घरात येईल याची त्यांना पूर्ण खात्री होती. सर्व शेतीतील पेरण्या आटपून ऐन काढणीच्या वेळेस मध्यरात्रीच्या सुमारास मी व माझा नवरा झोपलो होतो. नेहमीप्रमाणे मी माझ्या नवऱ्याचे पाय दाबू लागले होते. तेव्हाच अधूनमधून माझ्या नवऱ्याने माझ्या चेहऱ्यावर त्यांचा हात फिरवला. माझ्या आत वेगळीच ऊर्जा व तरंग निर्माण होऊ लागले होते. ज्यांना ते हवं होतं याची मला जाणीव होती, पण आज पुढाकार त्यांनीच घेतला होता. मग हळूहळू त्यांचा हात माझ्याशी वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करू लागला आणि शेवटी त्यांनी एक विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून माझ्या मनातील प्रेम त्यांच्याविषयी जागृत केले. तब्बल 20 ते 25 मिनिटे ते माझ्याशी प्रेम करू लागले. त्यानंतर आम्ही दोघेही शांत होऊन झोपलो. रात्रीच्या 3 वाजेच्या सुमारास आमच्या गावात इतकं जोराचं वादळ आलं की अक्षरशः घराची पत्रे उडू लागली होती. सर्व लोक सैरावैरा होते. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे काही लोकांना झोपतच भरपूर जखमा झाल्या होत्या. हवेचा वेग ताशी 100 किलोमीटर इतका होता. साधारण अर्ध्या तासानंतर वाऱ्याचा वेग कमी झाला. सर्व लोक एकत्र येऊन झालेल्या प्रकाराची पाहणी करू लागले. गावातही भरपूर नुकसान झाले होते. मातीची घरे कोसळली होती. ज्या लोकांची घरावर पत्रे उडाली होती ते आपापल्या पत्रे शोधत होते. रात्रभर कोणीही झोपलं नव्हतं. सकाळी जेव्हा माझा नवरा शेतात गेला तेव्हा पूर्ण केळीची बाग कोसळून जमीनदोस्त झाली होती. अक्षरशः माझ्या नवऱ्याने कमवलेली सर्व जमापुंजी त्या बागेसाठी लावली होती. ज्यांच्याकडून शेती भाड्याने घेतली होती त्याला तर पैसे द्यायचे होते, म्हणून 10 एकरापैकी 3 एकर शेती आम्हाला विकावं लागली आणि त्या झालेल्या नुकसानाने माझ्या नवऱ्याच्या मनाला फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांना दारूची फार वाईट सवय लागली. ते व्यसनाधीन झाले. ते माझ्याशी नीट वागतही नव्हते. मी त्यांची इच्छा पूर्ण करायला तयार होते, पण त्यावरही ते माझ्याशी भांडायचे, मला मारायचे. असा त्रास त्यांनी मला महिनाभर दिला. त्यांची तब्येत आता भरपूर खराब झाली होती. सकाळपासून ते रात्रीपर्यंत नशेतच राहायचे. त्यामुळे अशा नवऱ्याचा मला कंटाळा आला. म्हणून मी माहेरी जाऊन आईवडिलांना सांगून माझ्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला. आता मला माझ्या नवऱ्यापासून वेगळे होऊन 1.5 वर्ष झाले होते
आणि येणाऱ्या 10 वर्ष दिवसात माझ्या लहान भावाचं लग्न होतं. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पाहुण्यांची गर्दी हळूहळू घरात वाढू लागली होती. म्हणून घर बांधल्यासारखं वाटत होतं. माझं माहेरचं घर अगदी लहान होतं म्हणून पाहुण्यांसाठी आम्ही गेस्ट हाऊस बुक केला होता. काका काकू मामा मामी घरीच असायचे. बाकी सर्व पाहुणे गेस्ट हाऊसवरच मुक्कामाला होते. काही दिवसांनी भावाचं लग्न थाटामाटात झालं. लग्नात सर्वांनी भरपूर मज्जा केली आणि नवी नवरी आज आमच्या घरात पहिलं पाऊल टाकणार होती. नवरीच्या वेशभूषात वहिनी अगदी सुंदर दिसत होती. दादा आणि ती जोड अगदी खुलून दिसत होता. काही दिवसांनी आलेले पाहुणे आपापल्या घरी जाण्यासाठी निघू लागले होते. घरात फक्त मामा मामी जायचे राहिले बाकी होते. उद्या संध्याकाळपर्यंत तेही निघणार होते. त्यानंतर घर अगदी रिकामे झाल्यासारखे वाटू लागले होते. आमचं घर लहान असल्याकारणाने पाहुण्यांना झोपायला सुद्धा जागा उरत नव्हती. आज दादाचं लग्न होऊन 4 दिवस झाले होते. मी ज्या खोलीत झोपत होते त्या खोलीत आज वहिनी व दादा झोपणार होते. मग मी माझी झोपण्याची सोय पुढच्या हॉलमध्ये करायचे नियोजन केलं होतं. रात्रीच्या वेळेस सर्वांनी मिळून जेवण केलं आणि आपापल्या झोपण्यासाठी गेले. माझी 10 वाजता जागा बदलल्यामुळे मला झोप लागत नव्हती. साधारण 12 वाजेच्या सुमारास दादाच्या रूममधून कुजबूज करण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज माझ्या कानावर अस्पष्टपणे येत होता म्हणून मी खोलीच्या दाराजवळ जाऊन तो आवाज स्पष्ट ऐकण्यासाठी उभी होते. ही कुजबूज मला त्या दिवसाची आठवण करून देत होती. मीही माझ्या नवऱ्यासोबत रूममध्ये गेल्यानंतर अशीच कुजबूज करत होते. वहिनीची कुजबूज आता वाढू लागली होती. त्यामुळे माझे मन फार अस्वस्थ होऊ लागले होते. मलाही माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली होती. तेवढ्यात वहिनी दादाला सांगून लागली होती, अहो बस उद्यासाठी राहू द्या. काही प्रेम त्यानंतर मी माझ्या जागेवर येऊन झोपायचा प्रयत्न करू लागली. पण झोप काही लागत नव्हती. सतत नवऱ्याचा विचार व त्यांच्यासोबतचे घालवलेले दिवस सतत माझ्या डोक्याला त्रास देत होते आणि त्यात वहिनीची कुजबूज माझ्या डोक्यात गुंगत होती. काही मिनिटे विचार करून आईबाबांच्या रूममधूनही मला कुजबूज ऐकू यायला लागली होती. आई वडिलांमध्ये ही बोलणी सुरू होती. दोघांच्या खोल्यांचा विचार करून मला केव्हा झोप लागली ते कळाले नाही. सकाळी उठून पाहिलं तर आई वहिनी अगदी आनंदात दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान वाटत होतं, कारण त्यांना जे हवं होतं ते त्यांना वेळेवर मिळत होतं. पण माझं काय, मी कोणासोबत जगावे याचा विचार आईबाबांनी का केला नाही? मी पण अजूनच तरुणच आहे. माझ्याही काही इच्छा आहेत, त्या कोण पूर्ण करेल? 2 दिवसांनी आमच्या घरात वहिनीचा भाऊ आला. मी तेव्हा बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले होते. तो वहिनीला भेटायला आला होता. तो वहिनीपेक्षा मोठा होता. त्याचे नाव अभिषेक होते. तो अजूनही कुवारा होता. तो दिसायला सुंदर की कोणीही त्याच्यावर फिदा होईल अशी त्याची पर्सनॅलिटी होती. दिवसभर आई वहिनीचा विचार माझ्या डोक्यातून हलतच नव्हता. मी अजूनही माझ्यासोबत कोणीतरी हवं याचा विचार करू लागले होते. संध्याकाळी जेवण करताना आई म्हणाली, अगं आरती, अभिषेक आणि तू ड्रॉइंग रूममध्येच अंथरून टाकशील. 2-3 दिवस तो आपल्या घरी राहणार आहे. त्यावर आईला मी म्हणाले, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. साधारण 11 वाजेची वेळ होती. दादांच्या रूममधून परत वहिनीची कुजबूज होऊ लागली होती. ती कुजबूज अभिषेकच्या कानावर पडली होती. तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. त्याने एकदा माझ्याकडे पाहिले. मी झोपण्याचे नाटक करून डोळे मिटले होते आणि वहिनीची कुजबूज आता पुन्हा होऊ लागल्यामुळे तो त्यांच्या बेडरूमच्या दाराकडे पाहू लागला. थोड्या वेळाने मीही जागेवरून उठून बसले. इकडे तिकडे बघू लागले. रूममध्ये अंधार असल्यामुळे त्यांचा चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता. त्याने आपली कूज बदलली होती. त्या कुजबुजेमुळेही तोही फार अस्वस्थ झाला होता. वहिनीचे रूमची कुजबूज आता कमी होऊ लागली होती. तेवढ्यात आईबाबांची रूमची कुजबूज आमच्या दोघांच्याही कानावर पडू लागली. अचानक अभिषेकने बदलली आणि अभिषेकचा हात माझ्या अंगावर येऊन थांबला. त्यांचा हातांचा स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा देऊ लागला होता. ज्या कामाची वाट मी एवढ्या वर्षापासून पाहत होते ते काम आज तिप्पट अंतिम टोकाला येऊन पोचल्यासारखे मला वाटू लागले होते. आई अभिषेकच्याही मनात एक वेगळीच हुरहुर सुरू होती. त्यानं पाहिलं की मी हिच्या अंगावर हात ठेवून सुद्धाही काही बोलत नाही. हळूहळू त्याचा हात माझ्या अंगावर फिरू लागला. माझ्यातही कंट्रोल नावाची गोष्ट राहिली नाही आणि ज्या दिशेने अभिषेकचा चेहरा होता त्या दिशेने मीही माझा चेहरा करून वळले. हळूहळू माझे ओठ अभिषेकच्या ओठांपर्यंत जाऊ लागले. अभिषेकच्या श्वासात आता भर पडू लागली होती, म्हणून तोही त्या क्षणाची वाट माझ्याकडून पाहत होता. आमचे होठ एकमेकांच्या फार जवळ आले होते. अचानक माझा हात त्याच्या पाठीवर फिरला आणि तो माझ्याजवळ येऊन
त्या गोष्टीची मला अपेक्षा होती ती गोष्ट करू लागला. त्याने ओठ ओठावर ठेवले. 10 मिनिटापर्यंत त्याने ओठांचा रस चाखला. माझी आता कोणत्याही गोष्टीची मर्यादा राहिली नव्हती. मी फक्त त्या प्रेमाची वाट पाहत होते. हळूहळू त्याने माझे बाजूला ठेवले आणि आम्ही दोघं अर्धा तास एकमेकांवर भरभरून असं प्रेम करू लागलो की त्यालाही या प्रेमाची आठवण राहील व मलाही. थोड्याच वेळात आम्ही दोघेही घामाने ओलेचिंब झालो आणि शांत झालो. 1.5 वर्षानंतर ज्या प्रेमाची आठवण मला दादा व वहिनींच्या रूममध्ये होणाऱ्या कुजबुजीमुळे आली होती, ती गोष्ट आज वहिनीच्या भावाने पूर्ण केली होती. 3 दिवसांपर्यंत अभिषेक आमच्याच घरी होता. 3 रात्र सतत आमचा प्रेमाचा कार्यक्रम चालू राहिला. त्यानंतर अभिषेक व मी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली आणि एकमेकांच्या प्रेमात असे गुंतलो की जेव्हाही अभिषेक आमच्या गावी यायचा तेव्हा मला फोन करून तो मला शेतात बोलवायचा. मग त्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रेमाचे पुस्तक छापायचो आणि आमचा प्रेमाचा कार्यक्रम सतत 3 महिने असाच चालू राहिला. त्यानंतर अभिषेकने आपल्या आईवडिलांना सांगून माझ्याशी लग्न केले. आज मी अभिषेकच्या प्रेमात एवढी वेळी झाली आहे की तो माझा नवरा असतानाही सुद्धा आजही मला त्याची आठवण येते. तेव्हा ज्यावेळेस तो पहिल्यांदा आमच्या घरी आला होता आणि त्याने एका अस्वस्थ बाईला भरपूर वर्षानंतर प्रेम करून खुश केलं होतं, याची आठवण मला आज येत होती. आज मी अभिषेकच्या प्रेमात आनंदी आहे, पण या आनंदाच्या मार्गावर मी केलेल्या चुकांची जाणीव मला झाली आहे. आमच्या नात्याची सुरुवात क्षणिक दुर्बलतेतून झाली असेल तरी आता मी दोघेही त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देणार नाही याची काळजी घेतो. लग्नानंतर अभिषेकने मला खूप प्रेम दिले, पण लग्नाच्या काही महिन्यांनी माझ्या मनात अपराधीपणा येऊ लागला. आमच्या नात्यांची सुरुवात खोट्यावर गुप्तपणे झाली होती. मी एकदा अभिषेकला म्हणाले, आपण जे केलं ते बरोबर नव्हतं. त्यावेळी आपण दोघेही भावनिकदृष्ट्या अस्थिर होतो. मला वाटलं आपण आईवडिलांशी याबद्दल प्रामाणिकपणे बोलावं. अभिषेकनेही माझ्या भावनांना दाद दिली. आम्ही दोघांनी मिळून आईवडिलांसमोर कबुली दिली. सुरुवातीला त्यांना धक्का बसला, पण आमच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी आम्हाला समजून घेतले. आई म्हणाली, चुका माणसाकडून होतात, पण त्या मान्य करून पुढे योग्य मार्गाने जाणं हेच खरं सामर्थ्य असतं. आज मी अभिषेक सोबत प्रामाणिक पारदर्शी नात्यात आयुष्य जगत आहोत. आम्ही दोघांनी ठरवलं आहे की आमच्या नात्यात कधीही फसवणूक, लबाडी नसेल. एकमेकांच्या सुखदुःखात सोबत राहू, संकटात एकमेकांची साथ देऊ. आमच्या लग्नाला 2 वर्षांनी मला एका गोष्टीची जाणीव झाली. ज्या दुर्बलतेतून मी अभिषेकला भेटले, तीच दुर्बलता आणखी कोणाच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून मी आता गावातल्या महिलांसाठी एक छोटासा उपक्रम सुरू केला. ज्या बायका एकट्या आहेत त्यांना मानसिक आधार देण्यासाठी, त्यांच्या भावनिक गरजांबद्दल खुल्या मनाने बोलण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. आज मी शिकले आहे की प्रत्येक माणसाला प्रेम, स्नेह, शारीरिक ओलावा याची गरज असते, पण या गरजा पूर्ण करण्याचा मार्ग हा प्रामाणिक, सामाजिक आणि नैतिक असावा. गुप्त संबंध, लबाडी यातून कधीही खरा आनंद मिळत नाही. अभिषेक आणि मी आज एकमेकांच्या प्रेमात रमत असलो तरी आम्ही आमच्या नात्याला एक नैतिक आधार दिला आहे. आम्ही आमच्या भावी पिढीला हे शिकू की प्रेम फक्त शारीरिक ओढ नसून ते विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणाची स्वाशक्ती आहे. आता मी जेव्हा माझ्या पूर्वीच्या नवऱ्याचा विचार करते तेव्हा त्याच्याबद्दल मनात राग न राहता करुणा येते. त्याचे व्यसन, त्याची दुर्बलता यामुळे त्याचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी त्याच्यासाठी प्रार्थना करते की त्यालाही सद्बुद्धी लाभो, तोही आपल्या आयुष्यात प्रामाणिक प्रेम शोधून राहील. आपण मागच्या एके दिवशी सकाळी उठल्यापासून मला थोडी अस्वस्थ जाणवत होती. अभिषेकने लगेच माझ्याकडे पाहिलं. काय झालं, तुझा चेहरा का उतरला? मी असत म्हणाले, काही नाही, अगदी बरं आहे. पण तो माझ्याजवळ डोळ्यात बघूनच सगळं वाचत असे. त्याने माझ्या कपाळावर हात ठेवून पाहिलं. ताप नाही, पण तू काहीतरी लपवतेस. मी शांतपणे बसले. तेवढ्यात माझी नजर टेबलावर प्रेग्नन्स किटकडे गेली. अभिषेकने ते पकडलं आणि त्याच्या डोळ्यात चमक आली. आरती हे त्याच्या आवाजात एक वेगळीच भरारी होती. मी गोड हसून होकार दिला. पुढच्या क्षणी त्याने मला उचलून घेतलं आणि मला फिरवू लागला. थांब, मला डोकं फिरतंय, मी हसत म्हणाले. तो मला हळुवारपणे खाली ठेवून माझ्या पोटाशी हात ठेवून म्हणाला, इथे आपलं प्रेम आता नवीन वळण घेणार आहे. त्या दिवसापासून अभिषेक माझी अगदी काळजी घेऊ लागला. तो स्वतः बाजारात जाऊन माझ्या आवडीच्या फळांची पौष्टिक पदार्थांची खरेदी करायचा. मला म्हणायचा, आता तो फक्त आराम कर, मी सगळं पाहीन. पण मीही त्याला नको म्हणायची. तू मला अगदी बिघडून सोडलंस. तर तो माझा गालावर बोट फिरवत म्हणायचा, तू माझी राणी आहेस आणि आता येणारा छोटूसुद्धा राजकुमार आणि राजकुमारी असे. मला दोघांची काळजी घ्यायची आहे.
गरोदरपणात अभिषेक माझ्यासोबत अगदी वेड्यासारखं प्रेमळ होता. रात्री मला पाय दुखले की तो स्वतः उठून माझे पाय दाबायचा. मी म्हणायची तू झोप ना, मला होईल. तर तो म्हणायचा तू माझी झोप आहेस, तू सुखी असशील तर मला आपोआप झोप येईल. मग तो माझ्या पोटावर हात ठेवून गाणं गुणगुणायचा. माझ्या पोटातल्या बाळाला त्याच्या आवाजाची सवय झाली होती. बाळ हालचाल करायचं तेव्हा अभिषेकचा आनंद गगनात मावायचा नाही. एके दिवशी आम्ही शेतातल्या बागेत बसलो होतो. सूर्यास्ताची वेळ होती. अभिषेकने मला मांडीवर घेतलं आणि माझ्या पोटाशी कान लावून म्हणाला, बाळा तुझ्या आईसारखाच हट्टी आहेस का? हळूहळू वाढ बर का. मी त्याचे केस हलकेच ओढत म्हणाले, तू हट्टी आहेस, रोज मला गोष्टी सांगतोस, गाणी गातोस. बाळ तुझ्यासारखंच वेळ होईल. तो वर पाहून मला म्हणाला, मग आपण दोघं वेडी आहे. हे तिसरं वेळ किती सुंदर कुटुंब होईल. 9 महिन्याचा प्रवास अगदी प्रेमळपणे सरला. ज्या दिवशी माझ्या पोटातलं बाळ या जगात आलं तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. एका सुंदर मुलीने जन्म घेतला. अभिषेकने तिला उचलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आरती ही आपल्या प्रेमाची परिणिती आहे. मी थकून होते. मन त्याचा आनंद पाहून माझा थकवा सोळा. आम्ही मुलीचं नाव ठेवलं अन्वी. अभिषेक म्हणायचा, अन्वी म्हणजे अनवरत प्रेमाची साक्ष. अन्वी आल्यापासून आमचं घर अजूनच गुलजार झालं. अभिषेक रात्री उठून अन्वीला दूध पाजायचा, तिला झोपवायचा. मी म्हणायची तू जा झोप, मी करते. तर तो म्हणायचा, दिवसभर थकतेस, आता माझी पाळी आहे. मग तो अन्वीला घेऊन बाल्कनीत फिरायचा आणि तिला गाणी म्हणायचा. अन्वी थोडी मोठी झाल्यावर आम्ही तिला घेऊन सहलीला गेलो. ती समुद्र किरण. अभिषेकने माझा हात धरला आणि म्हणाला, आरती मी तुला एक गोष्ट सांगायला विसरलो. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, या 2 वर्षात तू मला आई बनवलंस, पत्नी म्हणून 7 तू मला बाप बनवलंस. या 2 वर्षात तू मला, पण आजही माझ्या मनात तू तशीच प्रियसी आहेस जशी पहिल्यांदा होतीस. फक्त आता तू अधिक सुंदर झाली आहेस. मी लाजून गेले आणि मी आमच्यामध्ये उभी राहून हसू लागले. त्या क्षणी मला वाटलं की हेच खरं प्रेम आहे, जिथे वेळेला जोडला जातो, कमी होत नाही. आज आम्ही तिघेही खूप आनंदात आहोत. अभिषेक माझ्यासाठी रोमॅन्टिक सरप्राईज करायचा कधी थांबला नाही. आता तो अन्वीसाठी लहानशी नोट्स लिहून ठेवतो. माझ्यासाठी एकदा माझी उशाशी एक पत्र ठेवलं, प्रिय आरती तू मला फक्त बायको नाहीस तर माझी प्रेरणा आहेस. तुझ्यामुळे मला प्रेमाची गोडी समजली. आता मला अन्वीमुळे मला प्रेमाची व्याप्ती समजली. तू सगळं आहेस. रात्री अन्वी झोपल्यावर आम्ही दोघं बाल्कनीत बसून गप्पा मारतो. अभिषेक माझ्या हाताची बोटात गुंफतो आणि म्हणतो, हात सोडू नकोस. कधी मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि म्हणते, तू सोडणार नाहीस ना. तू माझ्यावर कपाळावर हलकेच ठेवतो. कधीच नाही. आमच्या प्रेमाची ही सुरुवात जर काहीशी वेगळी असली तरी आता हे प्रेम शुद्ध, पवित्र आणि अढळ झाला आहे. अभिषेक माझ्यातला श्वास आहे आणि मी त्याच्यातली शांतता आहे. प्रेम म्हणजे फक्त शारीरिक नसते, तर तो एक सहज जीवन आहे, एक विश्वास आहे, एक सुरक्षितता. अभिषेकने मला हे शिकवलं आणि मी त्याला प्रेमाची भाषा शिकवली, जी फक्त दोघांनाच कळते. आता आमची अन्वी 2 वर्षाची झाली आहे. ती अभिषेकसारखीच हट्टी आणि माझ्यासारखी स्वप्नाळू आहे. अभिषेक म्हणतो, ही आपल्या प्रेमाची राजकन्या आहे. मी हसते आणि म्हणते, आणि तू माझा राजकुमार. लग्न झाल्यानंतर आमच्या आयुष्यात एक वेगळीच रंगत आली. अभिषेक फक्त माझा नवरा नव्हता, तो माझा प्रियकरही, माझ्या सोबती, माझं सर्वस्व. माझं लग्न तरी आम्ही एकमेकांना डेट करायचं सोडलं नाही. अभिषेक म्हणायचा, आपण नवरा बायको आहोत, पण प्रेमात मात्र कायम प्रिय करच राहूया. तेच त्याचं ते बोलणं माझ्या मनाला भावायचं. लग्नानंतरच्या पहिल्या महिन्यात तो मला रोज काही ना काहीतरी देऊन आनंदी करायचा. एक दिवस माझ्या आवडीची पुस्तकं, तर एक दिवस गुलाबाची फुलं. एक दिवस त्याने माझ्यासाठी एक डायरी आणली. त्याच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, तुझ्यापासून सुरू झालेलं माझं प्रेम तुझ्यातच संपत नाही, तर रोज नव्याने सुरू होतं. ती डायरी अजूनही मी जपून ठेवली आहे. आमची रोमॅन्टिक रात्र कशी असायची की अभिषेक कधी स्वतःहून जेवण बनवून मला सरप्राईज द्यायचा. मी असंच म्हणालो, तुला स्वयंपाक येतो? तर तो म्हणाला, तुझ्यासाठी मी सगळं शिकेन. प्रेमासाठी काय काय शिकायला मिळतं हे तुला माहिती आहे का? मग तो माझ्या गालावर हलके चुंबन द्यायचा. अशा छोट्या छोट्या गोष्टी माझं मन हरवून टाकायच्या. एके दिवशी आम्ही आमच्या मूळ गावी असताना तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेला. तिथे एक जुना बाग होता, जिथे त्याने लहानपणी खूप वेळ घालवला होता. तिथे त्याने मला एक गोष्ट शिकवली. आरती, तू येण्याआधी मी या बागेत बसून विचार करायचो की माझं प्रेम कोण असेल, पण तू आल्यावर माझ्या विचारांच्या पलीकडचं प्रेम मला मिळालं. तो माझ्याकडे बघत राहिला आणि मी त्याच्या डोळ्यात हरवून गेले. त्या दिवशी आम्ही दोघे बागायत खूप वेळ गप्पा मारल्या. एकमेकांच्या
हातात हात घेऊन फिरलो. वाटला हा क्षण थांबवायचा नाही. आमच्या नात्यातील सर्वात रोमॅन्टिक गोष्ट म्हणजे अभिषेकची माझ्याकडे पाहण्याची नजर. मी काहीही करत असले तरी तो मला पाहतच राहायचा. मी विचारायचे, काय बघतोस? तर तो म्हणायचा, तुझ्यातला माझा आरसा बघतोय. मला त्यांच्या बोलण्यामुळे सतत प्रेमाची ऊब मिळायची. एकदा मी पावसात भिजलो. अचानक पाऊस सुरू झाला आणि आम्ही बाल्कनीत उभे होतो. अभिषेकने मला हातात हात घेतला आणि म्हणाला, ये आज आपण पावसात नाचूया. मी लाजले, पण त्याने माझा हात धरून मला पावसात खेचलं. त्या थंडगार पाण्यात आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारून नाचलो. त्याने माझ्या केसांतून पाणी सरकवताना म्हणाले, तू किती सुंदर दिसतेस ग. त्याच्या त्या शब्दाने मी नकळत त्याच्या जवळ येऊन गेले. त्या रात्री मी खूप वेळा एकमेकांशी गप्पा मारल्या, प्रेमाची गाणी गुणगुणली आणि झोपलो. तर एकमेकांच्या मिठीत आमचे प्रेम केवळ शारीरिक नव्हते, तर ते मनापासूनचे होते. अभिषेक माझ्या मनातले विचार वाचायचा. जेव्हा मी कधी एकटी पडायची तेव्हा तो येऊन माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणायचा, काय झालं माझी राणी, का बावरली? मग मी त्याला सगळं सांगायची. तो मला समजावून सांगायचा, तू एकटी नाहीस, मी आहे ना तुझ्यासोबत. एवढं बोलून तो मला भरभरून प्रेम करून टाकायचा. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं तेव्हा अभिषेकने मला एक सरप्राईज दिलं. तो मला एका हिल स्टेशनवर घेऊन गेला. तिथे एका छोट्याशा कॉटेजमध्ये आम्ही फक्त दोघेच होतो. तिथे त्याने माझ्यासाठी प्रेमपत्र लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं, आरती, तू माझ्यासाठी आयुष्यात आलीस तेव्हा मला कळलं की प्रेम म्हणजे फक्त शब्द नव्हे तर एक स्पर्श आहे. ती एक आशा आहे, भाषा आहे जी फक्त दोघांनाच कळते. तुझ्याशिवाय माझं विश्व अपूर्ण आहे. ते वाचून माझे डोळे भरून आले. त्याने माझे अश्रू पुसत मला छातीशी कवटाळलं. त्या रात्री आम्ही कॉटेजच्या बाल्कनीत बसलो होतो. तारांगण खुल्लं होतं. अभिषेकने एक तारा दाखवत म्हटलं, ती तारे माझ्या प्रेमाची शिखर आहे. कितीही उंच गेली तरी ती तुझ्यासाठी चमकते. मी त्याच्याकडे पाहिलो. म्हणाली, अभिषेक, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रेम आहेस. त्याने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाला, आता तू माझ्या आयुष्यातील सर्वात गोड सुरुवात आहे. आज आम्ही दोघेही एकमेकांसाठी खूप काही झालो आहोत. मी त्याच्यावरसाठी श्वास आहे, तर तो माझ्यासाठी प्रेमाची प्रतिज्ञा आहे. आमच्या नात्यात कधीही कंटाळा आला नाही, कारण अभिषेक रोज माझ्यात काहीतरी नवीन शोधतो आणि त्याच्यात सुरक्षित घर शोधते. आमच्या प्रेमाची सुरुवात ही जरी वेगळी असली तरी आता ते प्रेम शुद्ध आणि प्रामाणिक अगदी खोल झालं होतं. अभिषेक मला रोज एक स्वप्न दाखवत होता आणि मी ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करते. एकदा मी त्याला विचारलं, तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस का? तर तो माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, प्रेमाला कारण नसतं, ते फक्त होतं आणि मला तुझ्याबरोबरच जे हवं होतं. त्यानंतर त्याने मला अशा मिठीत घेतलं की मला वाटलं ही मिठी कायमचीच अशीच असावी. आमच्या प्रेमात कधीही नाट्य नाही, फक्त सच्चेपणा आहे. आणि या सच्चेपणात आम्ही दोघं रोज नव्याने प्रेम करतो. कधी हातात हात घेऊन, कधी फिरण्यात, कधी एकमेकांच्या डोळ्यात बघण्यात, तर कधी फक्त शांतपणे एकमेकांच्या जवळ बसण्यात. हेच खरं प्रेम आहे. हेच खरं रोमांस आहे, जिथं प्रामाणिक क्षण नावा वाटतो, प्रत्येक स्पर्श गोड वाटतो आणि प्रत्येक सकाळ त्याच्यासोबत उगवते. आमच्या लग्नाला 1.5 वर्ष झाला. अभिषेकसोबतचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन प्रेमकथा होती. तो माझ्याकडे ज्या नजरेने बघायचा, आरतीच्या आयुष्यात खूप वादळं आली, काही स्वतःमुळे, काही परिस्थितीमुळे, पण प्रत्येक वेळी ती कोसळली नाही तर उभी राहिली. अभिषेकसोबतचं तिचं नातं चुकीच्या क्षणातून सुरू झालं होतं, पण ते दोघांनी प्रामाणिकपणे चुका कबूल केल्या आणि नातं सत्यावर उभं केलं. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आला. आरतीला एक दिवस जाणवलं की माणसाच्या आयुष्यात चुका टाळणं महत्त्वाचं असतं, पण त्या कबूल करणं, योग्य मार्गानं जगणं त्याहून महत्त्वाचं असतं. अभिषेकने तिला प्रेम दिलं, आधार दिला आणि तिने हरवलेली स्वतःची किंमत दाखवून दिली. अन्वीचा जन्म त्यांच्या आयुष्यातल्या अंधाराला शेवटचा नवा दिवा ठरला. त्या छोट्याशा जीवाने आरतीला शिकवलं की प्रेमाचा अर्थ फक्त शरीर नाही, तर जबाबदारी, आधार, समज आणि एकमेकांना घडवणं असतं. एक दिवस अन्वी झोपली होती. अभिषेक तिच्या शेजारी बसून तिच्या केसावर हात फिरवत होता. आरती आपल्या दोघांच्या जखमांपासून सुरू झालेली आपली गोष्ट आता कोणाच्या तरी असण्याचं कारण झाली आहे. आरती त्याच्याकडे पाहून हलकेच असली. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचं आणि समाधानाचं पाणी झळकत होतं. तिला जाणवलं की आयुष्यात दुसरी संधी मिळणं हे नशीब आणि ती योग्य प्रकारे जगणं हे सामर्थ्य असतं. तिने आपल्या मनाशी ठरवलं, भूतकाळाच्या जखमा तिला थांबवणार नाहीत, त्या फक्त तिला मजबूत करतील. आणि त्या रात्री अभिषेकचा हात हातात घेऊन ती मनोमन म्हणाली, यावेळेस मी काहीही होऊ दे, चुकीच्या मार्गावर जाणार नाही. हे नातं माझ्यासाठी देवाने दिलेली दुसरी संधी आहे आणि
मी ती मनापासून जपेन. त्या क्षणानंतर तिच्या आयुष्यात एकच गोष्ट कायम राहिली, प्रेम आणि प्रामाणिकपणा आणि एक नवीन सुरुवात. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा.